नमस्कार, मी प्रशांत कदम. जंतर मंतरवरती एक जेनझीचं आंदोलन झालं, त्याच्यातनं मंत्र्यांचा राजीनामा झाला. मोदी सरकार कशा पद्धतीनं झुकलं हे सगळ्या देशानं बघितलं. पण या संपूर्ण आंदोलनाच्या भोवती, या जनआक्रोशाच्या भोवती एक मुद्दा केंद्रस्थानी आहे आणि तो म्हणजे देशातल्या परीक्षांचा. आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये एमपीएससीची मुलं आंदोलनं करतायत कारण त्यांना ऑनलाईन परीक्षा नकोय, त्याच्यामध्ये होणारे घोळ हे अजूनही सरकारनं नीटपणे निस्तरलेले नाहीयेत आणि म्हणून जेव्हा आपण या आंदोलनाबद्दल बोलतोय, त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्या अवतीभोवती बघतोय, त्यावेळी सगळ्यात महत्वाची चर्चा ह्याची व्हायला पाहिजे की परीक्षा आपल्याकडे नीट होत का नाहीये आणि त्याच्या संदर्भात 2023 मध्ये तलाठी भरती संदर्भात मॅटनं महाराष्ट्रामध्ये एक जो निर्णय दिलेला होता त्याची सुद्धा अंमलबजावणी आपल्या सरकारनं केलेली नाहीये. तो निर्णय नेमका काय आहे? एमपीएससीची मुलं ऑनलाईन परीक्षांना विरोध नेमका का करतायत? आणि जर ही सगळी व्यवस्था बदलायची असेल, सुधारायची असेल, तर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागणार? याच्याबद्दल आपण जरा ही एक सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे ही चर्चा नीटपणे पूर्णपणे ऐका, तुम्हाला बरेच मुद्दे समजतील. माझ्यासोबत दोन खास गेस्ट आहेत जे या सगळ्या परीक्षेच्या घोळाबद्दल अधिकारानं बोलू शकतील. धनंजय शिंदे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, पण तरी सुद्धा या सगळ्याबद्दल म्हणजे विशेषतः टेक्नॉलॉजी बद्दलचं त्यांचं काम महत्वाचं आहे आणि एमपीएससीच्या आंदोलनामध्ये देखील ते फार सक्रिय होते. राहुल कवटेकर माझ्यासोबत आहेत, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जी आहे त्याचे अध्यक्ष आहेत. सुरुवात करूयात. धनंजय शिंदे सर, काय नेमकं म्हणजे आपल्याकडे असा एक समज असतो की ऑनलाईन काही होणं म्हणजे मॉडर्न होणं, सोपं होणं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येणं. असं असताना ऑनलाईन परीक्षांना विरोध होण्यापाठीमागची नेमकी भूमिका काय आहे आणि कुठून सुरुवात या सगळ्या बदलाची व्हायला पाहिजे? हो, धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही जंतर मंतरच्या आंदोलनाचा रेफरन्स दिलात तुमच्या चर्चेच्या निमित्ताने. मी आज पुण्यात आहे आणि पुण्यात अमित शहा येत आहेत. हो. आणि जंतर मंतरवरती ज्या मुलींवरती, युवकांवरती दिल्ली पोलीस जे अमित शहांच्या गृहमंत्र्याला रिपोर्ट करतं, तर त्या दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने अत्यंत अमानवीय पद्धतीने, अमानुषपणे ह्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरती जो हल्ला केला त्याचा मी जाहीर शब्दांमध्ये निषेध करतो. आणि अमित शहांना याचं उत्तर द्यावंच लागेल, जी आमच्या पक्षाची सुद्धा भूमिका आहे. राहुलजींनी सुद्धा संसदेमध्ये हा विषय उचललेला. संसदेत त्यांना बोलू दिलं नाही म्हणून त्यांनी परवाच्या दिवशी सेपरेट एक पत्रकार परिषद घेतली आणि याच्या संदर्भात प्रश्न विचारले. तर ह्या आता जे काही चाललेलं आहे ह्या हिंसक प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. या निमित्ताने एक मला महत्वाचं सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या ऑनलाईन परीक्षांच्या विरोधात जी काही विद्यार्थी आंदोलनं झालेली आहेत ही सगळी शांततेमय मार्गाने झालेली आहेत, अहिंसात्मक मार्गाने झालेली आहेत, संविधानिक मार्गाने झालेली आहेत. आणि तो एक प्रकारचा सत्याग्रह होता जो गांधीजींच्या विचारावरती होता. म्हणजे नुसतं जंतर मंतरच नव्हे तर संपूर्ण देशभरात जेवढी जेवढी आंदोलन होत आहेत ही शांततेनेच होत आहेत. त्यामुळे सरकारने ही आंदोलनं हिंसक पद्धतीने जर हँडल करायचा प्रयत्न केला तर सरकार बदलण्याशिवाय आम्हाला गत्यंतर राहणार नाही अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. मुद्दा असा आहे की जर या पूर्ण ऑनलाईनच्या परीक्षा प्रक्रियेचा आपण विचार करायचा तर गेल्या 10 ते 12 वर्षांपूर्वीचा आपल्याला इतिहास बघायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा भरती होते आणि एमपीएससीच्या माध्यमातून भरती होते. किंवा आपण साधा एक विचार करूया ना, 10वीची परीक्षा कोण घेतं? 10वीच्या परीक्षेला किती मुलं बसतात? 10वीची परीक्षा ही ऑफलाईन होते आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आहे आपल्याकडे. 12वीची परीक्षा ऑफलाईन होते, लाखो मुलं, 15 ते 20 लाख मुलं बसतात या परीक्षांना. ग्रॅज्युएशनची परीक्षा तुम्ही आम्ही दिलेली आहे ती सुद्धा ऑफलाईन होते. आणि ही परंपरा आहे ना, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये व्यवस्थित परंपरा चाललेली आहे. एका दुसऱ्या ठिकाणी पेपर फुटतो परंतु तो पण कंट्रोलमध्ये आलेला आणि ही विश्वासार्ह प्रक्रिया आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनची प्रक्रिया 2014 नंतर ही सुरू झाली आणि महापरीक्षा पोर्टल हे एक ऑनलाईन पोर्टल बनवण्यात आलं आणि ह्या पोर्टलच्या माध्यमातून क्लास सी ची जी परीक्षा आहे, गट क ची परीक्षा आहे ती 2017, 18 आणि 19 ह्या कालखंडामध्ये घेण्यात आली. आणि त्या कालखंडामध्ये महापरीक्षा पोर्टल जे आहे किंवा त्याच्या मागची जी टेक्नॉलॉजी आहे किंवा ऑनलाईन परीक्षेची जी टेक्नॉलॉजी आहे, जी प्रक्रिया आहे ती दिल्लीच्या युएसटी ग्लोबल नावाच्या कंपनीला देण्यात आलेलं ते कंत्राट. आणि जवळजवळ 25 ते 30 हजार जणांची भरती झाली. आता याच्यात घोळ झाले मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून विद्यार्थी आता जसे आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत ना, एमपीएससी ऑफलाईन परीक्षेची ऑनलाईनचा निर्णय सरकारने घेतला
25 तारखेला तर तेव्हापासून जे काही जूनच्या तेव्हापासून जी काही आंदोलन दिसतात महाराष्ट्रावर, तशीच मुलं उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस सुद्धा ऐकलं नव्हतं आणि आपलं जे सैन्य आहे, सैन्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्या कंपनीला कंत्राट देण्यात आलेलं आणि तिथे सुद्धा असा घोळ झाल्यानंतर मग सैन्याने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर मग 2019ला नवीन महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ह्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. मी अगदी जबाबदारीने तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरती झालेली ती भरती सुद्धा महाराष्ट्रातला व्यापम घोटाळा होता. त्यावेळेस आयटी मिनिस्टर देवेंद्र फडणवीस होते, होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस होते आणि मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस होते. नवीन सरकार आलं, नवीन सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस नावाच्या 2 कंपन्यांना हे कंत्राट दिलं आणि त्याच्यानंतर हे नवीन सरकार महाविकास आघाडीचं बदललं आणि पुन्हा एकदा हे कशा पद्धतीने महाराष्ट्रात खोके सरकार आलं. तर या संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेचा युएस टेक्नॉलॉजीचा महापरीक्षा पोर्टलची तंत्रज्ञान काय आहे, त्यांची प्रक्रिया किंवा प्रोसेस काय आहे याचं इंटरनल ऑडिट करण्यात आलं. कॉन्फिडेन्शियल गुप्त अहवाल बनवण्यात आला. तो प्राइस वॉटर हाऊस कुपर्स नावाच्या नावाजलेल्या ऑडिट संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. हा गुप्त अहवाल जो आहे त्याच्यातले जर तुम्ही फाइंडिंग्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या लाखो मुलांचा विश्वासघात करण्यात आलेल्या ऑनलाईनच्या माध्यमातून. तो परीक्षेचा तो पीडब्ल्यूसीचा जो अहवाल आहे तो 2022च्या डिसेंबर महिन्यातलं हिवाळी अधिवेशन जे होतं आपल्या नागपूरला, तर हिवाळी अधिवेशनाच्या 1 ते 2 दिवस अगोदर तो अहवाल पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध झाला. सरकारमधली जी प्रामाणिक लोक आहेत त्यांना खतखत होती त्यांच्यामध्ये की बाबा हे काय चाललेलं आहे. तर मग तो अहवाल उपलब्ध झाला. परंतु त्या अहवाल उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा सरकारने तो अहवाल दाबला आणि त्याच्यानंतर म्हणजे महापरीक्षा पोर्टलचा घोटाळा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा व्यापमचं स्वरूप असणारा घोटाळा होता. आत्ताच्या टीसीएस, आयबीपीएस किंवा जेवढ्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे असं उपलब्ध माहितीवरनं लक्षात येतं. आता बघा एक म्हणणं असतं की पकडली जाते ती चोरी, पकडली जात नाही त्याचं काय. त्यामुळे या कंपन्यांच्या माध्यमातून किंवा म्हाडाची भरती, पोलीस भरती, मृद आणि जलसंधारणाची भरती किंवा वन विभागाची भरती, या भरती प्रक्रियेबाबत आम्ही आवाज उठवत होतो. त्याचे चोरी पकडली गेली, घोटाळे झाले, ते चोरी पकडली गेली, गुन्हेगारांना पकडलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि ते मग नंतर सुटले आणि सही सलामत दुसरे गुन्हे करण्यामध्ये सुद्धा तेच होते. आणि त्यामुळे महाराष्ट्रातला 2023चा जो तलाठीचा परीक्षा घेतलेली ज्याला जवळजवळ 4,850च्या आसपास पदं होती, 11 लाख विद्यार्थ्यांनी त्याला अर्ज केलेले आणि तलाठीच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्या संदर्भात आम्ही सरकारला सांगत होतो की या परीक्षांमध्ये, तलाठीच्या परीक्षांमध्ये सुद्धा घोटाळा होईल, परंतु सरकारने ऐकलं नाही आणि तलाठी परीक्षांमध्ये सुद्धा घोटाळे झाले. लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी केंद्र हायजॅक झाली आणि त्याचे माहिती त्यावेळेचे कलेक्टर, त्यावेळेचे महसूल मंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री यांना आम्ही दिले 2023ला आणि मग सरकारने पुढे काही केलं नाही. परंतु काही जण मॅटकडे गेले. आम्ही राहुल कवठेकर आणि मी या संपूर्ण प्रकरणाची, तलाठी घोटाळा जो झाला त्याची सगळी कागदपत्र जमा करून आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जॉईंट रीट पिटिशन सुद्धा दाखल केलेली. तर मॅटमध्ये ते झालं आणि मॅटचा आता 15 दिवसापूर्वी मॅटचा निकाल आला आणि मॅटमध्ये जी काही ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये ह्या गोष्टींबद्दल जी भूमिका मांडलेली आहे तर ती जर आपण बघितली, जवळजवळ 110 पानांचा तो ऑर्डर आहे मॅटची. मॅट म्हणजे काय, ट्रिब्युनल आहे ना, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे कोर्ट आहे ते एक प्रकारचं. बरोबर. तर तो बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हे ऑनलाईनचं भूत आता म्हणजे सरकार काय करतंय किंवा गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आता जे परवा संपलं मागच्या याच्यामध्ये जुलै महिन्यामध्ये 10 तारखेला, त्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन परीक्षा नको याच्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी, नेत्यांनी भूमिका मांडली आणि सांगितलं की नको आहे ऑनलाईन आम्हाला. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे 9 दिवस एमपीएससीच्या मुख्य कार्यालयासमोर बेलापूर येथे साखळी उपोषण केलं आणि मग 9 दिवसानंतर सरकारने नोटिफिकेशन काढलं. महाराष्ट्रात 7 ते 8 ठिकाणी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले, हजारोंच्या संख्येने आंदोलन झाले. मग सरकारने आता हा ऑनलाईनचा निर्णय 1 वर्षासाठी पुढे ढकललेला आहे. ओके. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचा आता परिपूर्ण यंत्रणा नसल्यामुळे त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, कायद्याचं स्वरूप किंवा गेल्या 10-12 वर्षातल्या ऑनलाईन मधल्या चोऱ्या पकडल्या गेल्या त्याच्या पुढे काय झालं आणि आपल्याकडे रिजिड सिस्टीम नसल्यामुळे ऑनलाईन परीक्षा आता घेणं ही विद्यार्थ्यांना धोकादायक आहे अशी आमची भूमिका आहे. म्हणून सगळ्याच परीक्षा ऑफलाईन जायला पाहिजेत अशी आमची साधी आणि सिंपल मागणी आहे. बरं, पण म्हणजे
अशा पद्धतीनं जेव्हा ऑनलाईन परीक्षांना विरोध होतोय त्यावेळी नेमका हा मॅटचा निर्णय आलेला आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टींवरती बोट ठेवण्यात आलेला आहे की काय नेमक्या गोष्टी व्हायला पाहिजेत. राहुल, नेमका हा निर्णय जो आहे तो किती महत्वाचा आहे? या निकालाचं जर सरकारनं अनुकरण करायचं ठरवलं, म्हणजे काही गोष्टी बदलायच्या ठरवल्या, तर त्या कुठून बदलल्या पाहिजेत? काय या निकालाबद्दल सांगा. सर, पहिली गोष्ट, तलाठी भरती परीक्षा ही सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही मुख्यमंत्र्यांना महसूल विभागाला सांगितलं होतं की तुमचा पेपर हा फुटणार आहे. तुम्ही बरं. TCS IBPS कडे पेपर देऊ नका, तुम्ही परीक्षा ऑनलाईन घेऊ नका, हे पेपर पूर्णपणे फुटणार. तर सरकारने आमचं अजिबात ऐकलं नाही. ह्याच्या अगोदर सर सांगतो, महापरीक्षा पोर्टल पासून आतापर्यंत जवळपास 300 ते 400 गुन्हे दाखल आहेत सर पेपर फुटीचे. फडणवीस सरकार आल्यापासून आतापर्यंत जे ऑनलाईन परीक्षा घेतली, UST ग्लोबलने घेतली, परत नंतर 5 बोगस कंपन्या आणल्या. त्या बोगस कंपन्या आम्ही बाहेर काढल्यानंतर परत TCS आणि IBPS कडे दिले. तर TCS IBPS ने काय केले की खाजगी सेंटर दिले. जे UST ग्लोबलने जे सेंटर दिले होते तसेच बोगसपणे गल्ली गल्लीत सेंटर दिले. इथं सेंटर चालक मॅनेज होतात, TCS चे अधिकारी मॅनेज होतात, महसूल विभागाचे समजा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे सेंटरवर जे अधिकारी असतात ते मॅनेज होऊन पूर्ण सेंटर मॅनेज होते. ह्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि तलाठी भरतीचा मुद्दा जर आपण घेतला तर जवळपास 4 ते 5 जिल्ह्याचे सेंटर मॅनेज होते. लातूर, अमरावती, नागपूर आणि मला वाटतं चंद्रपूर, या 4-5 जिल्ह्यांच्या सेंटर मॅनेज होऊन जे सर्व टॉपर्स मुलं होते परत महाराष्ट्रातले, ते सर्व ह्या फक्त 5 जिल्ह्यातलेच होते. आणि जास्त करून लातूर मधले होते, कारण की लातूरचे सर्व 3 सेंटर होते, सर्व सेंटर मॅनेज होते सर. याची आम्ही सर तक्रार केली. धाराशिवचे 2 जे टॉपर्स मुलं आहेत, 200 मार्कची एक्झाम होती, तर ह्यांना 205, 214 अशी मार्क पडली होती. त्यांच्या विरोधात आम्ही पुरावे गोळा केले आणि कलेक्टर साहेबांकडे देऊन FIR दाखल केली. आणि ते सिद्ध झाले की यांनी पेपर फोडला होता म्हणून. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही काही नावे महसूल विभागाला दिली होती की तुम्ही या मुलांचे पेपर चेक करा, कारण की परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे पुरावे जास्त नसतात. पुरावे सापडणं विद्यार्थ्यांसाठी, समजा आमच्यासारख्या संघटनेसाठी खूप अवघड गोष्ट जाते. तर आम्ही महसूल विभागाला, TCS ला निवेदन वगैरे देऊन हे करून त्यांचे पुरावे गोळा करण्यास सांगितले. तर त्यांचं लॉग चेक केले सर. फक्त 15-15 मिनिटात त्यांनी पेपर सोडवले सर. असे 62 विद्यार्थी आम्ही बाहेर काढले सर. जे की आम्ही सर्व नावं दिले होते ते सर्वचे सर्व बोगसच निघाले. आणि हे 62 विद्यार्थी म्हणजे सर प्रत्येक जिल्ह्यातले हे टॉपर्स आहेत सर. 190, 195च्या पुढचे मार्क असणारे विद्यार्थी सर हे जे विद्यार्थी बाहेर काढले ते. आणि ह्याच्यानंतर जे काही ऑनलाईन असल्यामुळे पुरावे आपल्या हाती नसतात सर. धाराशिवच्या पोलिसांकडे तपास केला. धाराशिवच्या पोलिसांनी आर्थिक देवाणघेवाण करून सर तपासच काही केला नाही सर. कसलाच तपास केला नाही. आणि हा सर, कसला म्हणजे फडणवीस TCS सारख्या नामांकित कंपनीचं नाव याच्यामध्ये येणं हे पण भयानक आहे. दुसरीकडे तुम्ही या सगळ्या संदर्भात गोष्टी लक्षात आणून देताय व्यवस्थेच्या, अशा पद्धतीची त्रुटी आहे. खरं तर प्रोएक्टिव्हली त्यांनी या सगळ्याबद्दल सुरुवात करायला पाहिजे ना. नक्कीच सर. आणि ते सर उलट आम्हालाच म्हणतात की तुम्ही पुरावे द्या. आता ह्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे, ह्यांच्याकडे सर्व ऑथॉरिटीज आहे आणि पुरावे आपण द्यायचे. आता प्रत्येक गोष्ट आपणच सगळ्या गोष्टी करत येतात, तर मग हे सरकार चालवतात कशाला? हे गृहमंत्री झालेत कशाला? हे पोलीस विभागामध्ये हे पोलीस स्टेशनला बसलेत का सर? पुरावे दाखवून द्यायचे. तरी सर आम्ही पुरावे गोळा करून दिले, गुन्हा दाखल केले, ह्यांना तपास सुद्धा करता येत नाही सर. कसलाच तपास केला नाही सर. हे 62 विद्यार्थी बाहेर झाले, त्यातलं पुरावे नसल्यामुळे हे विद्यार्थी कोर्टामध्ये गेले आणि मॅटमध्ये गेले. मॅटने सुद्धा सर्व गोष्टी पाहिल्यानंतर, ते पुरावे पाहिल्यानंतर आम्ही दिलेले, तर त्याच्यावरून सिद्ध झाले की यांनी पेपर फोडला होता. सेंटर हे मॅनेज होते, सर्व गोष्टी. कारण की CCTV मध्ये सर विद्यार्थी ऑनलाईन पेपर मध्ये फक्त बसतो, त्याचा PC आहे, जो PC वर जो पेपर देतो तो PC हॅक केलेला असतो, ह्याचे उत्तर बाहेरून दिले जातात. त्याच्यामुळे CCTV मध्ये, कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाही. आणि त्याच्यावरून अनुषंगाने आपण म्हणतो की नाही, या पोरांनी काही घोटाळा केला नाही, कारण ह्याच्याजवळ कोणी गेला नाही, काही नाही. पण पेपर हा ऍक्च्युली बाहेरून सोडला जातो. हा ऑनलाईन परीक्षेचा तोटा आहे सर, की पुरावे कसलेही लक्षात राहत नाही. आतापर्यंत 400 गुन्हे दाखल झालेले आहेत, कुणालाही शिक्षा नाही, कुणालाही कसली काही नाही. जर ज्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत ते मुलं आज नाव बदलून, चारित्र्याचं प्रमाणपत्र खोटं देऊन हे करून आज नोकरी करतात. त्याचे पण पुरावे आमच्याकडे आहेत सर. हे सर्व ह्या गोष्टी होतात हे फक्त ऑनलाईन परीक्षेमुळं. आणि आता मॅटने जो आदेश दिला आहे की 3 महिन्यामध्ये याची सखोल चौकशी करा.
याच्यावर महाराष्ट्र सायबर थ्रू अधिकारी थ्रू SIT दाखल करून 3 महिन्याच्या आत सर्व गोष्टीचा तपास करून आम्हाला आणि महाराष्ट्र शासनाला याचा हे द्यावं, म्हणजे तपास करायला झालेलं दाखवावं. ओके. आता मला वाटत नाही की सरकार काही तपास करेल, काय करेल. ह्याच्या अनुषंगाने माझं लोकसेवा आयोगाला विनंती आहे की तुम्ही परीक्षा ह्या ऑनलाईन घेऊ नका, कारण की विद्यार्थ्यांचा तुमच्यावर आतापर्यंत खूप विश्वास आहे, आमचा पण खूप विश्वास आहे. आयोगाला सुद्धा माहिती आहे की आम्ही किती प्रयत्न केले की सर्व परीक्षा या MPSC कडे जाण्यासाठी. का तर फक्त आपण पारदर्शक आहात म्हणून. आपणच जर परीक्षा ऑनलाईन घेतली तर परत तेच होणार. बर बर. आता एवढं एक मोठं आंदोलन झालं, त्याच्यानंतर सरकारनं मला वाटतं 2027 सांगितलेलं आहे की आपण जुन्याच पद्धतीने परीक्षा घेऊयात. शिंदे सर, ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय, एक मोठा जनआक्रोश आपल्याला देशाच्या सगळ्या तरुणाईचा दिसतोय, तिकडे संसदेमध्ये एक नवीन बिल, म्हणजे खरं तर जुनंच बिल, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट सरकारनं आणलेले आहेत. 2024ला जो कायदा आलेला होता त्याच्यामध्ये नवीन दुरुस्ती विधेयक जे आहे ते आता संसदेमध्ये मांडलं गेलं, लोकसभेमध्ये ते मंजूर पण झालेलं आहे. तर असं विधेयक असताना सुद्धा तुम्हाला या पेपर फुटीबद्दल काही खात्री का वाटत नाही? हे विधेयक या सगळ्याबद्दल पुरेसं का नाही वाटत? त्याच्याबद्दल जरा. गंमत अशी आहे की बघा, म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द आहे एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आणि करेक्टिव्ह ऍक्शन. म्हणजे गुन्हा झाल्यानंतर काय करता येईल त्याच्यासाठीचं बिल संसदेमध्ये आलेलं आहे. पण गुन्हा होऊ नये याच्यासाठी काय, गुन्हा होऊ नये याच्यासाठी काय. आणि म्हणून जसं मगाशी राहुलने सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त गुन्हे झालेले आहेत. त्यामुळे हे जे बिल आणलेलं आहे, ही फक्त जनक्षोभ जो आहे तो शांत व्हावा यासाठी आणलेलं तर नाहीये ना. कारण रोगाचं मुळापासून उच्चाटन करण्याची त्याच्यात काहीही हे दिसत नाहीये. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, गंमत म्हणजे झारखंड हायकोर्ट जे आहे, उच्च न्यायालय झारखंड राज्याचं, तर तिथे सुद्धा क्लास 4 ची ऑनलाईन परीक्षा झालेली. म्हणजे हे लोण आहे ना, हे कशा पद्धतीने संघटितरित्या संपूर्ण देशभर पसरलेले आहे. प्रश्न फक्त MPSC किंवा महाराष्ट्राचा नाहीये, किंवा प्रश्न फक्त स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नोकऱ्यांचा नाहीये. NTA आपण बघितलं, नीटचं जे पुढे आलं ते, किंवा महाराष्ट्रामध्ये तर जी कॉमन एंट्रन्स एक्झाम होते त्याच्या बाबतीत सुद्धा गडबडीचं सगळं येत आहे. तर झारखंडमध्ये क्लास 4 ची भरती झाली, काही लोक कोर्टात गेले आणि झारखंडच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि ती पूर्ण भरती प्रक्रिया रद्द झाली. त्या अनुषंगाने मी अगदी जबाबदारीने सांगेन की महाराष्ट्रातल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये ती भरती परीक्षा जर डिफेक्टिव्ह असेल तर मॅटच्या ऑर्डरला सरकारने गांभीर्याने घेऊन तलाठी परीक्षेची पूर्ण चौकशी करून ती प्रक्रिया जर सदोष वाटली तर महाराष्ट्रातली 2023 साली झालेली तलाठी प्रक्रिया सुद्धा सरकारने रद्द करायला पाहिजे, जर सरकार प्रामाणिक असेल तर. परंतु मी तुम्हाला सांगतो प्रशांतजी, गंमत अशी आहे, मॅटचा निकाल आला 6 जुलै रोजी. बघा हा गंमत. आणि त्याच्यामध्ये TCSचं नाव आहे, म्हणजे TCS कंपनीच्या माध्यमातून हे झालेलं आहे. आम्ही 8 तारखेला MPSCच्या कार्यालयासमोर ऑफलाईन परीक्षेसाठी आंदोलनाला बसलो. सरकारने 16 तारखेला निर्णय घेतला आणि सांगितलं की 1 वर्षासाठी आम्ही ऑनलाईन परीक्षा स्थगित करतोय. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि अजून 3 ते 4 जणांना एकत्र आणून ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी एक समिती नेमली. म्हणजे मॅटच्या ऑर्डरचा तुम्ही आगामी काळामध्ये तुम्ही त्याचा कंटेम्प्ट करायची तुम्ही त्या दृष्टीने पद्धती निर्माण करताय का? आणि मग एखादी बुलडोझर पॉलिटिक्स ज्याला म्हणतात ना, की एखादा निर्णय जो असेल तज्ञ समितीच्या माध्यमातून तो निर्णय रेटायचा आणि सरकारच्या प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेला मूर्ख बनवायचं, अशा पद्धतीचा आता देवेंद्र फडणवीस सरकारचं हे षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र आम्ही अगदी स्पष्टपणे सांगतोय तुमच्या माध्यमातून, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. कारण अभ्यास आहे, गेल्या 7-8 वर्षांचा पुरावे आहेत. महापरीक्षा पोर्टल सुद्धा आम्ही काढणार आहोत, हे सगळं प्रकरण उघडून काढणार आहोत. आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो कमीत कमी 50 ते 60 लाख मुलं संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. नुसत्या पोलीससाठी जवळजवळ 30 ते 35 लाख मुलं आहेत पोलीस भरतीसाठी अभ्यास करतात. म्हणजे चाललंय काय? आणि जर 60 लाख मुलं म्हटली आपण कमीत कमी,
एका कुटुंबामध्ये जर 4 ते 5 सदस्य म्हटले तर 60 लाख गुणिले 5 म्हणजे 3 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वप्न आहे की आपल्या लेकराला सरकारी नोकरी मिळावी. आणि फडणवीस सरकार जर अशा पद्धतीने विश्वासघात करत असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये. आणि म्हणून सरकार याच्या बाबतीत जी काही आता लबाडी आगामी काळात होणार आहे ती सरकार करणार आहे. त्या लबाडीला प्रतिबंध करावा म्हणून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आम्ही जनजागृतीला सुरुवात केलेली आहे. येत्या 9 तारखेपासून 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिवस आहे. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ऑगस्टचा क्रांतीचा महिना आहे. तर आपण रोजगार न्याय यात्रेचं आयोजन केलेलं आहे. मी आज उद्या 2 दिवस पुण्यामध्ये आहे. विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातले विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातली मुलं पुण्यामध्ये येतात अभ्यासासाठी. तर मग ह्या मुलांशी चर्चा करून त्याचं नियोजन करणार आहे. परंतु सरकारला ऑफलाईनचा निर्णय घ्यावाच लागेल. फडणवीसांनी कितीही अनाजी पंतांचे मेंदू वापरून जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आम्ही आता होऊन देणार आहे. आणि आम्हाला त्याच्या मागे मॅटचा जो निर्णय आहे त्याचा बेस आहे, त्याचा आधार आहे. राहुल, आता म्हणजे ऑनलाईन परीक्षांमधले जे घोळ आहेत ते तुम्ही सांगितले. आणि जेव्हापासून ऑनलाईन परीक्षा होते एकही परीक्षा अशी नाही झाली की ज्याच्यामध्ये असे घोळ नाहीच झाले. एक सर्वसामान्य प्रेक्षकांचा समज काय असतो की समजा जर आपण कुठंतरी ऑनलाईन करतोय, जे मी इंट्रोडक्शन मध्येही म्हटलं की ऑनलाईन म्हटलं की लोकांना असं वाटतं की आपण मॉडर्न होतोय, जरा काहीतरी सुलभता, पारदर्शकता आणतोय. पण ते तसं का नाहीये. ऑफलाईन आणि ऑनलाईन मधला जो फरक आहे तो जरा थोडक्यात नीटपणे सांगा की ज्याच्यासाठी हे होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं. सर, ऑनलाईन परीक्षा समजा एखादा तलाठी पेपर आहे सर, जवळपास 2-3 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. समजा 5 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. तर 5 लाख विद्यार्थ्यांची ऍट अ टाइम परीक्षा सरकार ऑनलाईन घेऊ शकत नाही. आणि जे टीचर्सला जे कॉन्ट्रॅक्ट होतं समजा टीचरचं सेंटर त्यांचं अधिकृत सेंटर नसतात सर. कोणत्याही जिल्ह्यातलं समजा एखादं कम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल ते कम्प्युटर इन्स्टिट्यूटला ते सेंटर देऊन टाकतात. आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूटला सेंटर देऊन ते सहज मॅनेज होतं सर. कारण की एका विद्यार्थ्याचा रेट 30-30 लाख असतो सर. तलाठी परीक्षेत तुम्हाला 30 लाख रेट आहे सर. एका विद्यार्थ्याचा रेट 30 लाख आहे. त्याच्यातल्या एका विद्यार्थ्याचे 5 लाख ते सेंटर वाल्याला भेटले तर तो स्वखुशीने तयार होतो ना सर. काय हरकत आहे सर. आणि शिफ्ट वाईज पेपर असतात, महिनाभर पेपर चालतात, दर दिवशी पेपर चालतात. एका विद्यार्थ्याचे 5 लाख भेटले तर 10 विद्यार्थी एका दिवसात झाले तर रेट काय होतं बघा सर. आणि 30 दिवस परीक्षा होणार आहे सर. सर्व जिल्ह्यात म्हणजे निवड झालेले विद्यार्थी फक्त ह्या बोगस सेंटर मधूनच निवड होतात. आता जो मॅटने निर्णय दिला की तलाठी भरतीची पुन्हा चौकशी करा. जर सरकारने योग्य चौकशी केली ना सर योग्य, तर सरकारला सुद्धा लाज वाटेल की आपण उगाच ही परीक्षा विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली, आपण रद्द करून सरकारच म्हणेल की आपण नव्याने परीक्षा घेऊ. कारण की एवढा बोगस विद्यार्थी आज जॉईन आहेत सर तलाठीमधून. हे फक्त 62 विद्यार्थी आम्ही नाव दिले, सरकारने ते तपासले म्हणजे महसूल विभागाने TCSने आणि ते बाहेर काढले सर. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर चेक केलं सर तर सर्व जवळपास 90% बोगस निघतील सर. आणि सरकार सुद्धा लाज वाटेल की खरंच आपली खूप चूक झाली. पण इमानदारीने कोणी चौकशी करणार नाही. आणि जे आरोपी पकडले सर, उगा ड्रायव्हर हे असे आरोपी पकडले सर धाराशिव पोलिसांनी. जे मेन आका आहेत, मेन ह्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांचं अजून नाव सुद्धा समोर आलं नाही सर. तर माझी सरकारला विनंती आहे की एक IPS भाग्यश्री नोटक्के मॅडमच्या अंडर एक SIT स्थापन करावी. आणि या सर्व जे आतापर्यंत FIR झालेले आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून ह्याची चौकशी करावी. आरोपी सर बोटावर एवढे आरोपी सर. मला सुद्धा आरोपी माहिती आहेत, कोण आरोपी आहेत कोण नाहीत मुख्य आरोपी. जर SITने माझ्याकडे चौकशी केली तर मी सुद्धा सांगेल हे आरोपी आहेत तुम्ही अशाशे पकडा. भाग्यश्री नोटक्के मॅडम त्यावेळेस पण आम्ही सोबतच काम केले सर प्रत्येक गुन्ह्यामध्ये. त्यांच्या मॅडमला सुद्धा माहिती आहे की आम्ही कसं इमानदारीने काम केलं आणि सर्व गोष्टी आता पण आम्ही सपोर्ट करायला तयार आहे. फक्त इमानदार अधिकारी भाग्यश्री नोटक्के मॅडम सारखा अधिकारी द्या. तुमचा सर्व पाळेमुळे सर्व गुन्हेगारांचे पाळेमुळे आम्ही बाहेर काढू आणि सर्व गोष्टी सांगू सर, सर्व पुरावे देऊ. भाग्यश्री नौटक्केंनी तपास केला. या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जो पेपर घोटाळा होता त्याच्या संदर्भात त्यांनी समोर आणल्या. पण नंतर त्यांची शिक्षा त्यांना या प्रामाणिकपणाची शिक्षा सरकारने दिली की वेगळ्या इतर घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. खरं तर ते अजूनच म्हणजे एक वेगळं दुर्दैव आहे. त्याच्याबद्दल एक व्हिडिओ पण मी आपल्या युट्यूब चॅनलवरती केला होता. पण आमच्या पण गुन्हे दाखल केले सर. मी आतापर्यंत सांगतो सर जवळपास 101 FIR दाखल केलेले आहेत सर. 101 पेपर फुटेजचे गुन्हे आम्ही नोंद केलेले आहेत. आणि मी एक तलाठी भरती विरोधातच आंदोलन केलं होतं तर माझ्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. फक्त आंदोलन केलंय म्हणून. आंदोलन केल्याबद्दल म्हणजे हा उलटा न्याय अशा पद्धतीने चाललेला आहे. सर, धनंजय शिंदे सर, शेवटच्या म्हणजे चर्चेच्या या शेवटी एक कमेंट की सरकार तर दाखवतंय की म्हणजे आम्ही
कायदे करतोय, आम्ही जेनझीला ऍड्रेस करतोय. आज सुद्धा पंतप्रधान मोदींनी एक संस्कारी वर्ग घेतल्याप्रमाणे एक व्हिडिओ केलेला आहे. पण मुळात या सगळ्या नेटवर्कमध्ये यांचेच बगल बच्चे आहेत, यांच्याच लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी ही कारवाई होत नाहीये का? म्हणून या सगळ्या परीक्षा व्यवस्थेला ही अशी कीड लागलेली आहे का? तुमची कमेंट. मी अगदी जबाबदारीने बोलतो, या सगळ्यांचा आका महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर या सगळ्यांचा आका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एवढं साधंबोळं राहूया नको आपण. महापरीक्षा पोर्टलचा घोटाळा पूर्णपणे झाला, त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे, त्याच्यातले लपूनच त्यांना माहिती आहेत. त्याच्यानंतर नवीन कंपनी आणलेली आहे. तर हे सरकारच आका आहे घोटाळ्यांचं. या घोटाळ्यांना संरक्षण देणारं, ह्याच्यातनं भ्रष्टाचार करणारा कमीत कमी माझ्या मते 5,000 कोटी ते 5 ते 10,000 कोटीचा घोटाळा आहे. म्हणजे आता तलाठीचा रेट सांगितला राहुल तुम्ही, ती 25 ते 30 लाख रुपये होता. तुम्हाला सांगतो मी, जे ज्युनियर इंजिनियर जेईचा रेट काय होता, 70 लाख रुपये रेट होता जेईचा. बरोबर आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सरकारच आका आहे आणि आपल्या समोरची हीच आता सध्या काय झालंय, संस्कृती पंतप्रधानांकडनं संस्कृती मागायची, आपण शिकायची वेळ आलेली आहे. संघाकडनं ह्या महाराष्ट्र ह्या देशाला RSSच्या पंतप्रधानांकडनं किंवा RSSच्या नेत्यांकडनं संस्कृती शिकायला म्हणजे लागणं ही मोठी शोकांतिका आहे. परंतु गेल्या 12 वर्षांमध्ये त्यांनी जे काही IT सेलच्या माध्यमातून नरेटिव्हचं राजकारण केलं, संस्कृती किंवा परीक्षा पे चर्चा किंवा अजून जे काही कार्यक्रम केले, जे सगळे फोकनाड होते, सगळे म्हणजे ज्याच्यात काही अर्थच नव्हता, त्या सगळ्या कार्यक्रमांना या देशातल्या तरुणींनी गेल्या जे आंदोलन सुरू झालं जंतर मंतरवर आणि त्याचं लोण जे देशभर पसरलं, तर त्याला जे उत्तर दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे कशा पद्धतीने ही व्यवस्था राबवत आहेत, हे कशा पद्धतीने बोगस गोष्टी करतायत, त्यांचा बुरखा फाडला. आणि सोबत अजून एक मला असं वाटतं की IT सेल जी आहे, नुसता खोटा नरेटिव्ह हे करणारा, त्यांना सुद्धा उद्ध्वस्त केलं. आणि जे आंदोलन ह्या विद्यार्थ्यांनी अहिंसात्मक मार्गाने, संविधानिक मार्गाने केलं, त्याला सरकार कशा पद्धतीने हिंसात्मक मार्गाने त्याला उत्तर देऊन दडपण्याचा प्रयत्न करतं. हे पंतप्रधान संस्कृतीच्या भाषा करतात. दिल्लीतल्या हिंसात्मक पोलिसांच्या लाठीचार्जची चौकशीबद्दल पंतप्रधान कधी बोलणार? याची जबाबदारी, अकाउंटेबिलिटी ही अमित शहाची आहे. याच्याबद्दल ही संस्कृती असेल तुमची, जर असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल कधी बोलणार? संस्कृतीच्या नावाखाली देशातल्या जनतेला वेड्यात काढायचं काम चालू आहे आणि देशातल्या जनतेला हे लक्षात आलंय. त्यामुळे संस्कृती वगैरेला काही अर्थ नाहीये. मी शेवटी एक महत्वाचं असं सांगेन की याच्याबद्दल देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. आमच्याकडे जे मटेरियल आहे ते आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पब्लिक डोमेन मध्ये आणून मांडून सांगणार आहोत की हे चुकीच्या पद्धतीने होत आहे संपूर्ण देशभर. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा हीच खात्रीलायक परीक्षा आहे आणि तीच नेण्यासाठी एक आगामी काळात आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची लढाई करू आणि मला खात्री आहे की ही लढाई आम्ही नक्कीच जिंकू. ओके राहुल, ऑफलाईन परीक्षाबद्दलचा हा जो आग्रह आहे, विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे, ते सरकार ऐकेल? शेवटची कमेंट काय वाटतं? नक्कीच ऐकेल सर. ऑनलाईन परीक्षा घेऊन सरकारच स्वतःच्या पायावर दगड मारेल, कारण की पेपर फुटणार हे 100% मी आज तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो. सरकारने MPSC ची परीक्षा ऑनलाईन घेतली तर पेपर हे फुटलेच समजा आणि बदनामी सरकारचीच होणार आहे, कारण की ते फुटलेले पेपर आम्ही उघडीस आणूच. बरोबर. शेवटी सरकारने विचार करावा आणि स्वतःची इज्जत वाचवावी. तर हा सगळा विषय आहे, ऑनलाईन परीक्षांना विरोध MPSCचे विद्यार्थी का करतायत आणि 2023च्या तलाठी भरतीबद्दलचे अतिशय धक्कादायक गौप्यस्फोट या सगळ्या चर्चेमध्ये, त्या निकालामध्येच खरं तर जे समोर आलेले आहे त्या सगळ्याची आपण चर्चा याच्यामध्ये केली. आशा आहे की सरकार या निमित्तानं काहीतरी धडा घेईल आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय राजकारण बाजूला ठेवून आपल्या इकोसिस्टीम मधल्या लोकांना फायदा देण्याच्या तात्कालिक हेतूला बाजूला ठेवून करेल. नाहीतर मग या सगळ्या असंतोषाचा स्फोट, भडका जो आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही. परीक्षेच्या भोवती म्हणजे या सगळ्या सुधारणा ज्या आहेत त्या नीटपणे झाल्याशिवाय आपली शिक्षण व्यवस्था सुधारणार नाहीये. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे या संपूर्ण चर्चेबद्दल. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.